श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची संबंधित कथित आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार प्रकरणी मोठा वाद निर्माण झाला असून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नवीन सिंग यांनी केली आहे। या संदर्भात कल्याण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्यामार्फत निवेदनाद्वारे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे कल्याण पश्चिम यांना माहिती देण्यात आली आहे। जी देणगी दिलेली होती, आज रामभूमी जे मंदिर बांधले गेलेलं आहे त्यामध्ये राम मंदिर याच्यामध्ये ज्यांनी देणगी दिली करोडो हजारो कोटी रुपयाचा तिचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार जो झालेला आहे त्याच्यामध्ये जी कमिटी नेमण्यात आलेली होती ती पंतप्रधान मोदी साहेबांनी नेमलेली होती। त्याचे जे ट्रस्टी होते चंपतरायजी आणि त्यांचे महंत नित्य गोपालदास, डॉक्टर अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी, गोपालराव हे जे सगळी ट्रस्टी आहेत हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिथं त्यांची अधिकृतरित्या नेमणूक केलेली होती। पण आज तिथं हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, पैसे गायब झालेले आहेत, करोडो रुपयांचे दागिने सोनं चांदी सगळं गायब झालेलं आहे। तर या लोकांची सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या द्वारे यांची चौकशी व्हावी आणि यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। दुसरं आपल्या ही मागणी आहे की महाराष्ट्रातल्या शिर्डी के साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, त्याच्यानंतर तिरुपती बालाजी मंदिर या देशातले जे महत्त्वाचे जे स्थान आहेत, देवस्थान आहेत, त्यांचीही चौकशी करण्यात यावी। तिथंही या 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या राज्यामध्ये 100% घोटाळे झालेले आहेत आणि तेही बाहेर येतील। ज्या लोकांनी यांना निवडून दिलेलं आहे आज त्या लोकांच्या ह्याच्यावर त्यांनी गदा आणलेला आहे। आज लोकांचा विश्वासघात त्यांनी केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या मोदी सरकार यांनी यांचं सगळं शिष्टमंडळ जेलमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही।